मेलबर्नमध्ये नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांमध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा, सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार आणि द्विपक्षीय गुंतवणुकीला गती देण्यावर सहमती. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान युरेनियम पुरवठा आणि समर्पित क्रिटिकल मिनरल्स कॉरिडॉरबाबतचा महत्त्वपूर्ण करार. संरक्षण क्षेत्रात भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सहकार्य दृढ करण्यासाठी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी, संरक्षण नवोन्मेष कॉरिडॉर उभारला जाणार. जग सध्या अनिश्चितता आणि ऊर्जा संकटाशी झुंज देत असताना भारत आणि ऑस्ट्रेलियानं विश्वासार्ह आणि नैसर्गिक भागीदार म्हणून पुढे जाणं ही काळाची गरज, पंतप्रधान. भारतातल्या संधींचा लाभ घेण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ऑस्ट्रेलियन सुपरनं भारतात 50 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची केली घोषणा. रेल्वे मंत्र्यांनी घेतला पुणे मुंबई घाट विभागातल्या रेल्वे दुरुस्तीच्या कामाचा आढावा. रेल्वे मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी वेगानं कार्य सुरू असल्याची माहिती. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी मसुदा तयार करण्याकरता निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. परिवहन विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराविरोधात संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम. आणि पिंपरी चिंचवडमधल्या मोशी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर तब्बल 25 तास उलटूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू. एकाचा मृत्यू, 14 जणांना सुरक्षित बाहेर काढलं. नमस्कार.